गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात जंगली हत्तींनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातलाय। गोठणगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव बंध्या परिसरात गेल्या 6 दिवसांपासून हत्तींच्या कळपाने मुक्काम ठोकला असून यामुळे तब्बल 42 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। वन विभाग सध्या थर्मल ड्रोनच्या सहाय्याने या हत्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे। मार्च पासून या भागात सक्रिय असलेल्या जंगली हत्तींच्या कळपामुळे वडेगाव बंध्या परिसरातील शेतकरी दहशतीखाली आहेत। या कळपाने मका आणि मिरचीच्या उभ्या पिकात शिरून ते अक्षरशः तुडवून टाकले आहे। आतापर्यंत 42 शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असून वन विभागाने त्यांचे पंचनामे पूर्ण केले आहेत। सध्या सुरू असलेल्या नुकसानीचेही पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून एकूण नुकसानीचा आकडा 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज आहे। हत्तींचा हा कळप लोकवस्तीकडे वळू नये आणि कोणतीही मनुष्यहानी होऊ नये यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत। रात्रीच्या अंधारात हत्तींचा अचूक मागोवा घेण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर केला जातोय। वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात किंवा जंगलात न जाण्याचे आवाहन केले आहे। या संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। दिनांक 11 मार्च 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्यातून आपल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात असलेल्या वडेगाव बंध्या या गावामध्ये एकूण 32 हत्तींचा कळप वडेगाव बंध्या या गावामध्ये उपस्थित झाला। त्यानंतर तेथे असलेल्या मका पिकाच्या नुकसानीचे त्या कळपाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे। एकूण हत्ती 32 आहेत। त्यामध्ये वन विभागामार्फत आणि वनपरिक्षेत्र गोठणगाव मार्फत हत्तींवरती लक्ष ठेवण्याकरिता विशेष गस्ती पथकाचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये दिवस पाळीमध्ये तसेच रात्र पाळीमध्ये विशेष गस्तीची वाढ केलेली आहे। त्यानंतर आधुनिक पद्धतीचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये थर्मल ड्रोन वापरून आपण ड्रोनचा वापर करून हत्तींच्या हालचालींवर सातत्याने 24 तास पूर्णपणे लक्ष ठेवत आहोत की हत्ती कोणत्या दिशेने जात आहेत आणि सध्या हत्ती कोणत्या दिशेमध्ये हत्ती सध्या कोठे आहेत असं पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत। आतापर्यंत पंचनामे दिनांक 11 तारखेपासून सातत्याने हालचाली असल्यामुळे आम्ही दररोजचे पंचनामे करत आहोत। आतापर्यंत एकूण 42 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आम्ही तशा पद्धतीने पंचनामे केलेले आहेत आणि उर्वरित पंचनामे सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहेत। तरी आतापर्यंत 15 ते 20 लाखाचं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं म्हणजे शेती निगडीत साहित्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि मका पिकाचे नुकसान जे झालेलं आहे त्याच्यामध्ये 15 ते 20 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आव्हान काय करणार सर आपण गावकऱ्यांना? वन विभागामार्फत आम्ही असं आवाहन करतोय की आपण जंगलाच्या दिशेने जाऊ नये। तसेच सोशल मीडियाचा वापर करून आपण प्रत्येकापर्यंत पोहोचत आहोत आणि आवाहन करत आहोत की आपण जंगलाच्या दिशेने जाऊ नये। तसेच शेतीमध्ये काम करत असताना समूहाने काम करावे आणि रात्रीच्या वेळेस आपण शेतामध्ये थांबू नये आणि त्या भागात जाऊ नये असं आम्ही वन विभागामार्फत आवाहन करत आहोत। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अर्जुनी मोरगाव, गोंदिया।